सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव विद्या नरेश स्टँड. आणि आज मी तुमच्यासाठी लग्न समारंभासाठी ओकेशनसाठी छोटे मोठे फंक्शन काही असतील तर त्यांच्यासाठीचा मेकअप लुक घेऊन आलेला आहे. कारण की हा मेकअप लुक खूप छान आहे. तुम्ही इझिली करू शकता. जर तुम्ही बिगिनर पण असाल ना तर तुम्ही जर हा मेकअप लुक शेवटपर्यंत जर हा व्हिडिओ बघितला ना तर तुम्हाला नक्कीच येईल. तर माझ्या चॅनलवरती तुम्हाला असे खूप सारे मेकअपचे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील, डेली ब्लॉग बघायला मिळतील, साडी फॅशन स्टाईल हे सगळं तुम्हाला माझ्या एकच चॅनलवरती सगळं काही बघायला मिळणार आहे. तर प्लीज जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी छोटीशी बेल आयकॉन आहे ना तिला प्रेस करा, हिट करा. जेव्हा केव्हा मी माझे म्हणजे त्याने काय होईल ना तर जेव्हा माझे व्हिडिओ टाकेल अपलोड करेल चॅनलवरती तर तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला कळेल की मी व्हिडिओ केव्हा अपलोड केलेला आहे आणि मग तुम्ही माझा व्हिडिओ बघू शकणार. तर म्हणून प्लीज लवकर जा आणि माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे जाऊ नका, इथेच तुम्हाला फक्त बटन क्लिक करायचं आहे. तर पटकन ते सबस्क्राईबचं बटन क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका. हे सगळं फ्री आहे. चल पण जास्त वेळ न घालता आपल्या व्हिडिओला स्टार्ट करणार आहोत. त्यांना आता खूप सारे प्रश्न असतात की मेकअप कसा करायचा. आणि आता विंटर लागलेला आहे आणि विंटरमध्ये सगळ्यांची स्किन जी असते ना खूप ड्राय होऊन जाते आणि त्याच्यामुळे काय होतं आपण कितीही छान मेकअप केला ना तर ड्राय स्किनमुळे तो मेकअप अजिबात चांगला दिसत नाही. म्हणून जर तुमच्या घरामध्ये कुठे लग्न असेल किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये लग्न असेल तर पहिल्यापासूनच तुम्ही तुमची स्किन केअर ही नेहमीच करायला पाहिजे. असं नाही की आपण लग्न आहे म्हणूनच आता स्किन केअर रुटीन फॉलो करायला पाहिजे, तसं नसतं. तर आपण नेहमी आपली स्किन केअर ही करायला पाहिजे. नेहमी फेस वॉशनी चेहरा छान क्लीन करायला पाहिजे. स्क्रब असेल तर स्क्रबनी पण आपण चेहरा वगैरे जर तुम्ही हिवाळ्याच्या वेळेस स्क्रब थोडा अवॉइड करू शकता जर तुमची स्किन जर सेन्सिटिव्ह असेल जास्त. तर जर पण तुमची स्किन जर नॉर्मल असेल कॉम्बिनेशन स्किन असेल तर तुम्ही असे काही फेस वॉश असतात जे जास्त रफ नसतात, हलके असतात थोडेसे, खूप छान असतात काही फेस वॉश. तर माझ्याकडे लोटसचा एक फेस वॉश आहे, तो पण खूप छान आहे. जर तुम्हाला जर घ्यायचा असेल तर विंटरसाठी तो खूप छान आहे, तो ना जास्त रफ नाही आहे. तर असे काही फेस वॉश असतात तर त्याने पहिले तुम्हाला तुमची स्किनमध्ये पहिले फेस वॉश करायचा आहे जेणेकरून तुमचे जे चेहऱ्यावरती जे ऑइल वगैरे येतं ना आपलं तर ते निघून जातं आणि त्याच्यानंतर आपण मेकअप केला तर एकदम छान आणि सुंदर आणि ग्लोईंग दिसतो. आणि आपला मेकअप हा जो असतो तो केकी नाही होत मग, कारण की इथून ओपन पोर्समधून नेहमी आपल्या ऑइल वगैरे येत असतं असं. तर ते म्हणजे आपण जर फेस वॉश केला तर आपल्या चेहऱ्यावरची सगळी घाण जे काही डर्ट असते ती सगळी निघून जाते त्याने. तर आपल्याला ही स्किन केअर करणं खूप गरजेचं असतं. आणि हे झाल्यानंतर आपल्याला छान चेहरा असं छान जो आपला सॉफ्ट टॉवेल वगैरे असतो ना त्याने तुम्हाला क्लीन मस्त छान पुसून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचं आहे. आता माझ्याकडे हे लॅक्मीचं पण मॉइश्चरायझर आहे आणि पॉन्डचं पण आहे, पण मी हे पॉन्डचं जे मॉइश्चरायझर आहे ते मी जास्त करून उन्हाळ्यात यूज करते. आणि आता कसं विंटर चालू आहे म्हणून मी हे लॅक्मीचं मॉइश्चरायझर लावते. हे लॅक्मीचं मॉइश्चरायझर घेते कारण की याची क्वांटिटी एवढी घेतली बघू शकता. तर हे असं मॉइश्चरायझर आहे की यांनी ना एकदम छान आपल्या स्किनमध्ये जातं आणि आता विंटरसाठी हे खूप छान आहे, मला आवडतं हे खूपच. आणि याचा जो ग्लो आहे ना एकदम पिंकिश असा ग्लो येतो याने. तर मेकअप करणं सुद्धा एक कला असते आणि प्रत्येकालाच म्हणजे आपण जर नेहमी प्रॅक्टिस केली ना तर आपल्याला पक्क हे येऊन जातं. आणि मॉइश्चरायझर लावल्यानंतर ना थोडं तुम्हाला अशी ना थोडं मसाज द्यायचा आहे स्किनला, कारण की काय होतं ना ते आतमध्ये व्यवस्थित आपल्या स्किनच्या आत जातं म्हणून. तर असं तुम्हाला गळ्याला तोंडाला व्यवस्थित असं मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे. आणि जर तुमची स्किनवरती असे काही तुमची स्किनचे इश्यू असतील तर तुम्ही मेकअप करण्याच्या 10-15 मिनिटं आधी स्किन केअर करायला पाहिजे. मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, कारण की भरपूर जणांचा असे प्रश्न येतात ना की आम्ही सनस्क्रीन लावल्यानंतर ना आमचा मेकअप काळा पडतो किंवा सनस्क्रीन जर लावली तर आम्हाला थोडंसं मेकअप पॅच वाटतो किंवा असं ड्राय मेकअप होतो किंवा त्याच्या मेकअप व्यवस्थित सेट नाही होत. तर तुमची नेमकी चुका काय होतात ना, तुम्ही ते आता मॉइश्चरायझर लावल्यानंतर 1-2 सेकंद तरी ते स्किनमध्ये जाण्यासाठी वेळ लागतो. तर तुम्ही लगेचच त्याच्यावरती मेकअप अप्लाय करता, सनस्क्रीन लगेच अप्लाय करता, तर ते तसं नाही होतं. थोडंसं त्याला वेळ द्यावा लागतो. त्याच्यानंतरच तुम्ही पुढचं मेकअप स्टार्ट करत जा. प्रत्येक गोष्ट सनस्क्रीन लावल्यानंतर मॉइश्चरायझर लावल्यानंतर हे थोडा वेळ त्यांना द्यायला पाहिजे. तेव्हाच आपले 10 मिनिटं तरी त्याला द्यायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही मेकअप करा. तुमचा मेकअप एक नंबर होणार आणि मस्त दिसेल तुमचा. तर तुम्ही बघू शकता हे मॉइश्चरायझर जे आहे ते एकदम छान स्किनमध्ये गेलेलं आहे. तर इथे बघू शकता तुम्हाला थोडे पिंपल्सचे 1-2 डाग आहेत तर ते आपल्याला कव्हर करू आपण मेकअप करताना. तर चला मी तुम्हाला ते पण दाखवेन. ही VLCCची SPF ही 25 आहे, पण मी आता हिला यूज नाही करते कारण की मला घरातच राहायचं आहे. तर म्हणून मी काही यूज नाही करते. बाहेर जायचं राहिलं असतं
तर मी यूज केली असते, पण मी आता स्किप करते. पण तुम्हाला जर बाहेर जायचं तर पक्क तुम्ही सनस्क्रीन मॉइश्चरायझर झाल्यानंतर लावा. त्याने काय होतं ना, तुमचे जे UV जी किरणं असतात ना ते आपल्या स्किनपर्यंत डायरेक्टली पोहोचत नाही, आपलं रक्षण होतं आपल्या स्किनचं त्याने. याच्यासाठी आता मी मस्तपैकी मॉइश्चरायझर लावून प्रायमर ते लावणार आहे माझ्या स्किनवरती. तर तुम्ही बघू शकता जिथे जिथे आपले ओपन पोर्स असतात ना तिथे आपल्याला हे लावायचं. याने काय होतं ना, आपल्या स्किनवरती एक लेअर क्रिएट होऊन जाते आणि त्याच्यामुळे आपल्या स्किनवरती जर कुणाला मेकअपपासून जर ॲलर्जी असेल, पिंपल्स वगैरे येतात ना नंतर, तर ते येत नाहीत. जसं आपण घराला सुद्धा पहिले कलर देताना पहिले प्रायमर वगैरे लावतो, त्याच्यानंतरच आपण कलर देतो, डायरेक्टली आपण कलर देत नाही. तर माझ्या इथे थोडे जास्त ओपन पोर्स आहेत नाकावरती आणि त्याने घाम पण आपल्याला ह्या साईडला टी झोन जो असतो ना आपला हा असा, तर तिथेच येतो. तर सो त्याच्यासाठी ना तुम्हाला पहिले असं छान प्रायमर लावून घ्यायचं आहे. आणि प्रायमर लावल्यानंतर सुद्धा तुम्हाला लगेच त्याच्यावरती फाउंडेशन अप्लाय नाही करायचं आहे. थोडं 1-2 सेकंद का असे ना त्याला वेळ द्या. म्हणून कधीही तुम्हाला पार्टी फंक्शन कुठेही जायचं असेल तर तुम्ही रेडी होताना थोडंसं लवकरच रेडी होण्याचा प्रयत्न करा. कारण की आपण ऐन वेळेस सगळं काही कामं करायला जातो, मग त्यावेळेस काय होतं ना, आपण फास्ट मेकअप करतो. फास्ट मेकअप केला म्हणजे त्याचं 12 वाजणारच आहे. हे तुम्ही नक्की लक्षात घ्या. कारण की खरंच फास्ट मेकअप हा फक्त आर्टिस्ट वगैरे यांना येतो, कारण की त्यांना त्याच्यातल्या भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स माहिती असतात, म्हणून ते फटाफट तो मेकअप करतात. पण आपल्याला एवढं त्याच्यातलं माहिती नसतं आणि आपल्याला एवढं लवकर पटापट आपण नॉर्मल लोक एवढं पटापट करू नाही शकत, नॉर्मल गृहिणी वगैरे असा मेकअप. तर म्हणून हा मेकअप जो आहे तो गृहिणींसाठी आहे. म्हणून मी सांगते तशा पद्धतीने जर केला ना तर एकदम छान होऊन जाईल. आता बघू शकता माझ्या स्किनमध्ये छान असं हे मॉइश्चरायझर केलं आणि याच्यामध्ये ना एक छोटंसं असं बघा ग्लो पण आहे ह्या प्रायमरमध्ये. खूप छान प्रायमर आहे लॅक्मेचं. मला 1-2 सेकंद झालेले आहेत. आता हे मार्सचं जे फाउंडेशन आहे ते मी लावते माझ्या स्किनवरती. हे फाउंडेशन सॉफ्ट मॅट फाउंडेशन आहे, खूप छान आहे. मला हे खूप आवडते असं मार्स यांनी, तर मस्त होतं. आणि कधीही फाउंडेशन निवडताना तुमच्या स्किन स्टोननुसारच तुम्ही फाउंडेशन घ्या. नाहीतर काय होतं ना, आपलं स्किन टोन वेगळा आणि आपण फाउंडेशन घेतो वेगळं, तर मग त्याच्याने काय होतं आपलं फाउंडेशन हे आपल्या स्किनवरती मॅच होत नाही आणि मग त्याच्याने आपला मेकअपसुद्धा खूप काळा पडतो. तर प्रोडक्ट मी जास्त नाही घेतलेलं, थोडंच घेतलेलं आहे आणि आता ते मी व्यवस्थित ब्लेंड करणार आहे. तुम्ही असं हाताने पण करू शकता. आणि कधीही मेकअप करताना जास्त प्रोडक्ट तुम्हाला घ्यायचं नाही आहे. आणि कधीही मेकअप करताना थोडंसं प्रोडक्ट तुम्हाला गळ्याला पण लावायचं आहे, नाहीतर चेहरा गोरा दिसतो आणि मान आपली आणि गळा इथे ना असा काळा दिसतो. मी भरपूर लोकांचं बघितलं ते फक्त चेहऱ्याला गोरं करून घेतात आणि मान आणि असं एकदम काळं वाटतं. तर तसं नका करू. आणि हा बघा ब्युटी ब्लेंडर घेतलेला आहे मी पाण्यामध्ये असा बुडवून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी असं छान पिळून घेतलेला आहे, जेणेकरून आपला जो एक्स्ट्रा मेकअप असतो ना आणि जे ब्लेंडिंगचं काम आहे आपल्या चेहऱ्यावर, आपण जेव्हा मेकअप करतो बघू शकता तुम्ही. आता इथं जास्त थोडंसं काही फाउंडेशन झालं असेल किंवा कुठलाही मेकअप जास्त झालेला असेल ना तर ब्लेंड करताना आपल्याला सोपं पडतं. म्हणून तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या याला ब्लेंड करू शकता. आणि काय होतं ना, फाउंडेशन एकदम छान एकसाहित असं व्यवस्थित आपल्या चेहऱ्यावरती ब्लेंड होऊन जातं. माझं फाउंडेशन असं छान असं सेट करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता स्किनवरती लगेच असं ग्लो दिसत आहे मस्त. फाउंडेशन लावताना पण तुम्ही थोडा वेळ द्यायलाच पाहिजे त्याला पण, कारण की ब्लेंडिंग सगळ्यात महत्त्वाची असते. आपण मेकअप करतो पण ब्लेंडिंग करणं पण तेवढंच गरजेचं असतं. म्हणून तर आता मी हे लावते आहे एव्हरीडेचं रेनेचं. हे जे आहे ना हा लिप बाम आहे. तर आपण मेकअप करण्याच्या आधी आपण लिप बाम लावणं पण आपल्या होटांना खूप गरजेचं असतं, कारण की आपले होटांना सुद्धा मॉइश्चराईज करायलाच पाहिजे. तर आता मी असा हा लिप बाम लावून घेतलेला आहे. याच्यानंतर मी माझ्या होटांना जेव्हा पूर्ण मेकअप होऊन जाईल तेव्हा मी लिपस्टिक लावणार आहे. म्हणून तोपर्यंत माझे होट छान असे सॉफ्ट आणि मुलायम होऊन जातील असे छान. आणि हिवाळ्यामध्ये तर लिप बाम डेली लावायलाच पाहिजे. आंघोळ झाल्यानंतर तुम्ही जेव्हा तुमची थोडा छोटासा नॉर्मल आपण डेली मेकअप जो करतो ना तेव्हा तुम्ही लिप बाम लावायलाच पाहिजे, मॉइश्चरायझर लावायला पाहिजे, सनस्क्रीन लावायला पाहिजे. तर आता हा बघा हा स्विस ब्युटीचं हे कन्सिलर आहे. सॉरी मी दाखवायला विसरली. तर हे खूप छान कन्सिलर आहे. एक माझ्याकडे मेबलिनचं पण आहे, पण मी आज स्विस ब्युटीचं लावणार आहे. तर याचा शेड आहे 04. तर खूप छान कन्सिलर आहे, स्किनला एकदम मॅच होतं. जे आपले काही डार्क सर्कल वगैरे असतात ना किंवा आपले पिंपल्स गेल्यानंतर जे डार्क पडून जातात तर त्याला हे हाईड करून टाकतं. म्हणून तुम्हाला पण म्हणजे लावणं हे गरजेचं आहे.
आता बघा इथं थोडे माझे पिंपलचे डाग होते. तर आपण हा फंक्शनसाठीचा मेकअप करतोय किंवा कुठल्या फेस्टिवलला साठीचा मेकअप आहे म्हणून तुम्हाला कन्सिलर वगैरे लावायचं. आणि जर समजा तुमचा नॉर्मल मेकअप असेल, तुम्ही नॉर्मल फंक्शनला जात असाल, तर एवढं आपल्याला डार्क मेकअप वगैरे नाही करायचं आहे, तर तुम्ही थोडंसं स्किप करू शकता कन्सिलर. पण जर तुम्ही लग्न फंक्शन असं असेल तुमच्या घरामध्ये, तर तुम्हाला नक्कीच लावायला पाहिजे, कारण की त्याने काय होतं ना, मेकअप हा खूप छान दिसतो. आता मी याला असं छान ब्लेंड करते. इकडनं मी फाउंडेशन ब्लेंड केलं होतं आणि इकडच्या याने मी कन्सिलर असं छान ब्लेंड करून घेते आहे आईजवरती. माझ्या फाउंडेशननीच इतकं छान फाउंडेशन येते मार्चचं की त्यानेच सगळा चेहरा माझा एकदम छान कव्हर झालेला आहे. जे काही डार्क सर्कल वगैरे होते चेहऱ्या इथं डोळ्यांच्या खाली आणि इथे 1-2 डाग, तर ते सुद्धा त्यांनी व्यवस्थित कव्हर केलेले. खूप छान फाउंडेशन मला तरी आवडलं पर्सनली. आणि त्याच्यानंतर आपल्याला कॉम्पॅक्ट पावडर लावायचा असतो. तुमच्या जर कॉम्पॅक्ट पावडर जर नसेल तर तुम्ही अशा प्रकारचं लूज पावडरसुद्धा लावू शकतात, कारण की मेकअप सेट होणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. नाहीतर तुमच्या इथे लाईन्स वगैरे येऊन जातात आणि मग आपण जो आहे तो मी कॉम्पॅक्ट वापरते आहे. तर याच्यामध्ये हे मला असं एक पंच भेटलेला आहे, पण मी एक असा घेतलेला आहे सॉफ्टवाला. याने ना व्यवस्थित ब्लेंड होऊन जातं माझं. तर आपल्याला असं ते रब नाही करायचं आहे, असं फक्त टॅप टॅप करायचं आहे असं छान. तर याने काय होतं ना, जे आपल्या चेहऱ्याच्यावरती आपण जे फाउंडेशन लावलं आहे किंवा कन्सिलर लावलं आहे ना, तर ते आपल्याला कॉम्पॅक्ट पावडरमुळे किंवा अशा लूज पावडरमुळे ते छान सेट होऊन जातं आणि मग आपला मेकअप हा केकीने दिसत आणि ऑइली पण नाही दिसत. बघू शकता तुम्ही चेहरा किती छान ग्लोईंग आणि व्यवस्थित दिसतोय. स्किन बघू शकता हेल्दी स्किन दिसते आणि एकदम छान. ते थोडं कव्हरेज असतं छान असं, आणि लूज पावडरमध्ये थोडं कमी कव्हरेज असतं. जर तुम्ही फंक्शन वगैरे बघून कुठे मेकअप करता याच्या हिशोबाने तुम्ही याच्यात जास्त कव्हरेज असतं, कमी असतं, तर तुम्ही त्याच्या हिशोबाने करू शकता. चेहऱ्यावरती थोडे तुमचे चिक्स थोडेसे असे उभारलेले असतील किंवा जास्त हेवी चिक्स असतील तुमचे, किंवा इथे डबल चिनचा जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कॉन्टरिंग करू शकता. पण मला एवढा काही असं जास्त प्रॉब्लेम नाही आहे. थोडंसं इथे वाटतंय तर आपण इथे पण थोडंसं कॉन्टरिंग करू शकतो थोडंसं. तर मी याच्यातून थोडंसं शेड घेतलेलं आहे आणि असं तुम्हाला कॉन्टरिंग करायची इथं. कधीही अशा खालच्या दिशेने तुम्हाला करायची आहे, जेणेकरून ना की डबल चिन जी येते आपल्याला तर ती थोडी हाईट होऊन जाते. नाही आहे पण मी तुम्हाला करून दाखवते. आणि हे जे बोन आहे ना चिक्स म्हणजे इथलं, ते खूप छान दिसतं. मग थंडीमध्ये जर आपले गाल जर असे पिंकिश आणि असे छान नाही दिसणार तर केव्हा दिसणार, तर म्हणून आपण याच्यामधलाच असा ब्लश वापरत आहोत छान असा हा पिंकवाला. तर ही आहे लॉरेन ब्युटीची USA ची ही पॅलेट आहे. हे खूप छान आहे, मला पर्सनली खूप आवडतं. तर ह्या ब्रशने मी असं छान घेते आहे आणि याला थोडंसं डस्ट करायचं आहे, म्हणजे जे एक्स्ट्रा जे प्रोडक्ट्स लागलेलं असतं ना ब्रशला ते निघून जातं. आणि थोडीशी तुम्हाला स्माईल करायची आहे, जेणेकरून तुमचा ब्रश एकदम छान लागेल. तर मी स्माईल करते आणि लावते. जर तुमच्याकडे याच्यामध्ये हा पावडर ब्लश आहे आणि जर तुमच्याकडे क्रीमी ब्लश असेल तर तो सुद्धा तुम्ही यूज करू शकता. खूप छान ब्लेंडिंग होऊन जातं आणि मेकअप हा खूप हायड्रेट दिसतो, छान दिसण्यासाठी मदत होते. तर मेकअप करताना जास्त काही घाबरायचं असं काहीच नाही आहे, फक्त तुम्ही प्रॅक्टिस करा. बघू शकता आता बघा गाल किती सुंदर असे पिंकिश मस्त असे दिसत आहेत छान. आणि थोडंसं मी असं नाकावरती लावलं आहे, कारण की ओरिजिनल वाटायला पाहिजे मेकअप हा, असा फेक मेकअप नाही वाटायला पाहिजे. जास्त मेकअप करायचाच नाही आहे, कारण की जास्त मेकअप हा ना एकदम असं केकी दिसतो जास्त, त्याच्यामुळे नाही करायचं. तर आपण फक्त कमी प्रोडक्ट्समध्ये एकदम छान मेकअप करायचा, जो आपल्याला नॅचरली असा मेकअप वाटायला पाहिजे. जर समजा तुमच्याकडून ब्लश थोडासाही जास्त झाला किंवा तुम्हाला वाटतं की हेवी झालेला आहे आपल्याकडनं ब्लश, तर काहीच करायचं नाही आहे. तुम्हाला थोडंसं हे कॉम्पॅक्ट पावडर घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती अशी थोडी अशी टॅप टॅप करायची आहे अशी छान असं. त्यांनी त्याचा जो डार्क झालेला असतो मेकअप तर तो थोडा लाईट होण्याचा असा ब्लश आपला लावून झालेला आहे, अप्लाय केलेला आहे. तर आता आपण थोडंसं आपल्या स्किनला मेकअपला हायलाईट करणार आहोत. तर हायलायटर लावायचं आहे त्याला थोडं खूप कमी प्रमाणात लावा आणि त्याला थोडंसं हायलायटर लावताना डस्ट करून घ्यायचं. असं कधीही ब्लशच्या वरतीच आपल्याला हायलायटर लावायचं असतं.
तुम्ही बघू शकता लगेच स्किनवरती मेकअपवरती लगेच न्यू असं छान आहे. इथे आणि इथं असं छान असं हायलायटर तुम्हाला लावून घ्यायचं आहे. इझिली आहे सगळं. तर आपण आपले ॲब्रो आता व्यवस्थित फील करून घेऊ, कारण की ना ॲब्रो जर फील व्यवस्थित नसतील तर आपला कितीही छान आपण मेकअप केला तरी तो मेकअप अजिबात चांगला नाही दिसत. आता ही पेन्सिल इतकी छान आहे, बघू शकता. हिचा स्पुली ब्रश पण मला खूप आवडतो म्हणून टाकायचं अजिबात जीवन होतं. तर ही संपण्यात आलेली आहे पण खूप छान आहे. तर इथे असं कॉर्नरला मी असं इथे एक डॉट करून घेते, म्हणजे जेणेकरून माझं अजिबातच जे ॲब्रो आहे ना फील करताना अजिबात इकडे तिकडे नाही होणार. जशा पाहिजे आपण तशा आपल्या शेप त्या ॲब्रोंना द्यायचा आहे व्यवस्थित. बघू शकता इकडे सुद्धा आपण तसंच करणार आहोत. आणि त्याला असं कोम करून घ्यायचं आहे व्यवस्थित स्पुली ब्रशने छान तुमच्या ॲब्रोंना. जिथे तुमच्या ॲब्रो तुम्हाला असे विरळ वगैरे वाटतात तर तिथे तुम्हाला असं छान ॲब्रो पेन्सिल लावून घ्यायची आहे, जेणेकरून तुमच्या ॲब्रो एकदम छान दिसतील. कारण की आपण ॲब्रो जर आपल्या सेट नाही केला ना व्यवस्थित तर मेकअप अजिबातच चांगला नाही दिसत. कारण की आपण फाउंडेशन लावतो, त्याच्यानंतर कॉम्पॅक्ट लावतो, तर ते सगळं असं डस्ट म्हणजे त्याचं पावडर सगळं इथे ॲब्रोवरती येतं. तर त्याच्यामुळे तुम्ही ॲब्रोसुद्धा व्यवस्थितच फील करून घ्या. तर आता बघा माझ्या अशा ॲब्रो फील करून झालेले आहेत छान. पण आता डोळ्यांचा मेकअप करणार आहे. तर ह्याच पॅलेटमधला मी हा जो आपण ब्लश म्हणून यूज केला होता ना तर तोच मी कलर घेणार आहे ब्लशचाच, आणि तो पिंकिश आहे छान असा, बघू शकता. तर तोच मी थोडा घेते आहे. तुम्ही त्याला ब्लश म्हणून पण आणि आईजवरती पण अप्लाय करू शकता. आईज मेकअपसाठी खूप छान मेकअप होतो. ब्लेंडिंग तुम्हाला छान करायची आहे. जर तुमच्याकडे ब्रश नसतील तर तुम्ही तुमच्या बोटाने सुद्धा असं छान ब्लेंडिंग करू शकता. आपल्याला जास्त मेकअप करायचा नाही आहे, कारण की हिवाळ्यात काय होतं ना, तो मेकअप जास्तच असा ओव्हर दिसतो तर चांगला नाही वाटत एवढं. आणि नॅचरली मेकअप दिसायला पाहिजे. कुठेही लग्नात गेल्यानंतर तर तो मेकअप खूप छान दिसतो आणि सगळेजण तुमची तारीफ करतात. मग नॅचरली मेकअप दिसल्यानंतर खरंच खूप छान पण दिसतं आणि आपल्याला सुद्धा कम्फर्टेबल वाटतं सगळ्यांमध्ये. आपण जर हेवी मेकअप करून गेलो ना, आपण फ्रेंड सर्कलमध्ये असं हेवी मेकअप केला तर ते छान दिसतं. पण आपण जिथे लग्न कार्यानं जातो तिथे काय होतं ना, आपले सगळे नातेवाईक आलेले असतात आणि त्याच्यामध्ये एवढा जास्त डार्क मेकअप अजिबात चांगला नाही दिसत. म्हणून आपण आता इथे छान असा लाईट पिंकिश शेड जो होता माझ्या डोळ्यांच्यावरती तो मी आईज मेकअपमध्ये यूज केलेला आहे. आता हे काजल आहे आणि हे आय लायनर आहे. तर आता आपण लायनर लावणार आहे आणि त्याच्यानंतर आपण काजल लावून घेऊ. ठीक आहे. जो आय लायनर आणलेलं आहे, बघू आता हे कसं आहे ते. मी फर्स्ट टाईम लावते तुमच्यासमोर, पण मला वाटतं चांगलंच असेल. माझ्याकडे पहिले लॅक्मीचं होतं तर मी कधीही लायनर लावताना पहिले मीडमधूनच घेते. बघू शकता छान आयलायनर असं लागलेलं आहे. मला आयलायनर लावलेलं खूप आवडतं डोळ्यांना. बिगिनर्स असाल ना तर तुम्ही अशा पद्धतीचं आयलायनर वापरू शकता, त्याने एकदम सोपं पडतं लावायला. तसं दुसऱ्या नेक्स्ट डोळ्याला पण मी मीडमधूनच घेत आहे. तर डोळा तुम्हाला असा थांबवायचा आहे. जेव्हा आपण आयलायनर लावतो ना तर तेव्हा तुम्हाला डोळ्यात थोडा स्टॉप करायचा आहे, नाहीतर आयलायनर इकडे तिकडे होऊन जातं. तर बघू शकता तुम्ही माझ्या एका स्ट्रोकमध्येच किती सुंदर आयलायनर लावून झालेलं आहे. तर मी आता आयलायनर लावून घेतलेलं आहे. ते जे झुडिओचं हे आयलायनर होतं ना, खूप छान लावतानाच मला छान वाटलं ते. तर बिगनर्स असाल तर नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करून बघा, हे खूप छान आहे. आणि आता आपण लावणार आहोत मस्कारा, कारण की मेकअप नंतर मस्कारा लावणं ही खूप फेक लॅशेस लावण्यापेक्षा आपण जर मस्कारा व्यवस्थित लावला ना तर आपल्याला फेक लॅशेस लावण्याची गरज नाही. पण जर तुम्हाला आवडत असेल फेक लॅशेस लावायला तर तुम्ही लावू शकता, पण मी सहसा स्किपच करते. मी मस्कारानेच माझं काम होतं, कारण की माझे जे हे लॅशेस आहेत ना ते खूप छान आहेत, दाट आहेत, त्याच्यामुळे लावण्याची काही एवढी गरज नाही पडत. तर आपल्याला छान असा डोळा स्थिर करायचा आहे आणि त्याच्यानंतर खालून असं वरच्या दिशेला आपल्याला मस्कारा लावायचा आहे. आणि मस्कारा लावून त्याला छान वाळू द्यायचे. अप्पर लॅशेसला आणि लो लॅशेसला तुम्हाला खालच्या ज्या लॅशेस असतात त्यांना सुद्धा मस्कारा असा लावून घ्यायचा आहे.
थोडा ब्रश असा गोल फिरवायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपल्या लॅशेस छान अशा लॅशेसला मस्कारा हा कोट होऊन जातो मस्त. बघू शकता तुम्ही. तर आता माझा मस्कारा लावून झालेला आहे. जर तुम्हाला काजळ लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. जर तुम्हाला स्किप करायचं तुम्ही ते पण स्किप करू शकता. पण मला काजळ आवडतं पर्सनली, म्हणून मी काजळ आता लावते. तसं नाही, ते ऑइल आलेल्यामुळे थोडं काजळ लागायला हे होतं, तर तुम्हाला ते ऑइल व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आहे. डोळ्यांच्या इथे सुद्धा ऑइल येतं आपल्याला थोडं थोडं, तर मी असं पुसून घेतलं आहे. तर बघू शकता छान काजळ लागते. किंवा तुम्ही असं केसांना सुद्धा ते असं रफ करू शकता असं छान, आणि त्याच्यानंतर असं तर लावू शकता. त्याने काय होतं ना, काजळ छान लागतं मग डोळ्यांना. आता बघू शकता आहे मेकअपमध्ये लिपस्टिक लावायची. मी लिप बाम लावलेला होता, त्याने छान होतं माझे. आता इतका मेकअप केला आहे तोपर्यंत ते होतं छान असे मॉइश्चरायझर झालेले आहेत. तर आपण छान असा लायनर आपण करून घेऊ, लिप लायनर. आणि काय होतं ना, आपले फोटो एकदम शेपमध्ये दिसतात आणि व्यवस्थित दिसतात. आणि ही माझी येलो साडी आहे आणि याच्यावरती हा पिंक शेड खूप छान जाईल, कारण की मेकअपसुद्धा पिंकिश वाटतोय, म्हणून मी हेवी साडी आज काही घातली नाही. नॉर्मल साडी, डेली वेअरची साडीमध्येच मी तुम्हाला आज मेकअप दाखवते आहे. पण हा शेड खूप छान आहे. आणि ही जी लिपस्टिक आहे माझी फॉरएव्हर कंपनीची ग्लामची आहे. ही आय थिंक 450पर्यंत तुम्हाला मिळून जाईल, पण खूप छान आहे, लॉंग लास्टिंग आहे. बघू शकता एकच स्ट्रोकमध्ये एकदम छान असं लिपस्टिक लावून गेलेली आहे. तर तुम्ही बघू शकता मेकअप खूप सुंदर आणि छान दिसत आहे. जर तुम्हाला, आणि आता मेन पार्ट आपला सिंदूर, खरंच प्रत्येक वेळेस सांगत असते, कारण की जोपर्यंत आपण लग्न झालेल्या मुली बायका सिंदूर नाही लावत ना, तोपर्यंत आपला मेकअप हा अपूर्ण दिसतो, आणि टिकली विना मेकअप हा खरंच खूप अपूर्ण दिसतो. तर आता आपण लास्ट पार्ट आपला आहे टिकलीचा. तर मी अशी छान अशी चंद्रकोर टिकली लावणार आहे. तुम्ही तुमच्या याच्यानुसार टिकली लावू शकता, तुम्हाला जी आवडते ती, पण चेहऱ्याची साईज शेप बघूनच तुम्ही टिकली लावत जा, कारण की त्याच्यानुसार जर आपण टिकली लावली ना तर आपल्या चेहऱ्याला ती सूट करते. तर मी इथं मीडमध्ये अशी छान चंद्रकोर टिकली लावलेली आहे. आता बघू शकता मेकअप खूप सुंदर दिसतंय, छान दिसतंय. त्याने आपण छान असं सुंदर सिंपल सोबर मेकअप केलेला आहे, जो तुम्हाला खूप आवडेल आजच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही बघू शकता खूप छान मेकअप झालेला आहे. आणि मी या साडीवरती हिरवी आणि येलो कलरचे बँगल्स घातलेले आहेत. तर तुम्ही हा असा मेकअप लुक जर तुमच्या कुठल्याही लग्न समारंभात करून गेला तर खरंच तुम्ही उठून दिसणार आहात आणि एकदम छान दिसणार आहात. आणि कुणी तुम्हाला असं केकी मेकअप करून आली किंवा हाय जास्त मेकअप करून आलेली आहे असं कोणीच नाही म्हणणार. खूप छान लाईट वेट मेकअप दिसेल, आणि तुम्ही सुद्धा ह्या मेकअपमध्ये कम्फर्टेबल वाटेल तुम्हाला, कारण की जास्त डार्क मेकअप हा चेहऱ्यावरती चांगला नाही दिसत, आणि दिवसा तर अजिबात चांगला दिसत. नाईट मेकअप हा वेगळा असतो, थोडा डार्क असतो, पण जो आपण दिवसा आपण कुठल्या फंक्शनला जात असतो तर त्यावेळेस थोडासा लाईट मेकअप असतो, जास्त डार्क नसतो. फक्त जर तुम्ही डोळ्यांना जास्त मेकअप केला तर तुम्ही होटांना थोडंसं कमी म्हणजे न्यूड लिपस्टिक लावू शकता. आणि जर होटांना जर तुम्ही, आता मी डार्क लिपस्टिक लावलेली आहे थोडी पिंकिश डार्क, तर म्हणून मी आईज जे आहेत ते थोडंसं पिंकिश, हलके पिंकिशच ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्ही असा मेकअप करून जाऊ शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. चला तोपर्यंत बाय.